जून जून महिन्यामध्ये धनुराशीच्या जातकांना कोणती संधी उपलब्ध होणार आहे? जून महिन्यामध्ये आर्थिक अडचणींना सुरुवात होईल का? जून महिना तुमच्यासाठी कुठल्याही गोष्टीतलं शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करणारा असेल की त्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत? वास्तू आणि वाहन खरेदी करायचे आहे, घेऊ का नको असा संभ्रम आहे का? व्यापार वाढवायचा आहे, परंतु त्यासाठी कुठलं नियोजन करावं किंवा कशा पद्धतीने त्याचं नियोजन झालं पाहिजे, अशा काही शंकांमधून तुम्ही जाताय का? नक्कीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज आले आहे श्री स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असेल. प्रत्येक महिन्यातील राशीफळ आणि त्या अनुकरून तुम्हाला सांगितल्या गेलेल्या उपासना या तुम्ही नित्यनेमाने करता आणि अनेक लोक याच चॅनलच्या माध्यमातून ही माहिती घेऊन त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करत आहेत. याचा मला प्रचंड आनंद वाटतो आणि हाच आनंद तुमच्यासोबत आज शेअर केला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपेने उत्तम आयुष्यामध्ये चांगले बदल परिवर्तन घडावेत अशी स्वामींचरणी प्रार्थना. सुरुवातीला सांगू इच्छिते, प्रथम स्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. लग्न स्थानामध्ये धनुरास येते आणि गुरूंचं गोचर अष्टमातनं होत आहे. लहान साडेसती सुरू आहे. लहान साडेसतीमध्ये होणाऱ्या घटना म्हणजे कुठल्याही गोष्ट विलंबाने होणं, थोड्याशा मनाविरुद्ध गोष्टी घडणं, परंतु यात सुद्धा शनिदेव तुम्हाला शिकवत असतात. ते एक शिक्षक म्हणून तुमच्या जीवनामध्ये या कालावधीमध्ये रोल प्ले करत असतात. त्यांच्याकडे एक ज्ञान देण्याची एक कला आहे, ती म्हणजे कष्ट देऊन प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान प्राप्त करून देतात. संघर्षापर्यंत तुम्हाला घेऊन जातात, त्या संघर्षातनं तेच बाहेर काढतात. अशा पद्धतीने स्थिती असते. त्यामुळे शनिदेवांची साडेसाती किंवा लहानपणोती याला आपण वाईट म्हणणं चुकीचं आहे. तुम्हाला लहानपणोती सुरू आहे तर नित्य उपासनेमध्ये या संपूर्ण महिन्यात शनिदेवांची जर उपासना केली तर तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारी स्थिती आहे. लग्नेश अष्टमातनं गोचर करतायत, त्यामुळे या महिन्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा बारकाईने विचार होणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. धनस्थानाकडे जाऊयात. कुटुंबाच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. प्रसिद्धी, कीर्ती आणि पराक्रम या सगळ्या गोष्टीने जर विचार केला तर या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारी कुंभ राशी आणि राहूंचे गोचर त्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये नाविन्याने त्यामध्ये पदार्पण आणि त्यामध्ये कार्य करण्याची संधी अशा दोन्ही गोष्टी मिळवून देतात. तृतीयात राहू आले की तुम्ही AI सॉफ्टवेअर किंवा मीडिया क्षेत्र किंवा यूट्यूबर तुम्ही असाल तर या सगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदे अधिकार भूषवणं किंवा चांगल्या पद्धतीने काम करता येणं असे चांगले फळ देत असतात. तृतीयातील राहू कष्टातनं यश हे संकल्पना प्राप्त करून देत असतात. त्यामुळे उत्तम कालावधी तुमच्यासाठी असेल. प्रत्येकाने निष्ठेने जिद्दीने कामास सुरुवात करावी. तुम्हाला राहू कृपेने सगळ्या गोष्टी मनासारख्या घडलेल्या दिसून येतील. चतुर्थ स्थान मातृसुखासाठी आहे आणि वास्तू वाहन खरेदीसाठी आहे. या ठिकाणी शनी आहेत, त्यामुळे ज्यांना अवजड वाहन खरेदी करायचं आहे, ट्रान्सपोर्ट संदर्भातील वाहने खरेदी करायची असतील अशा वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात उत्तम कालावधी आहे. तुम्ही वाहन खरेदी करावं आणि माल वाहतूक, पॅसेंजर वाहतूक या संदर्भातील वाहन खरेदीसाठी हा महिना सर्वोत्कृष्ट आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला वाहन खरेदीसाठी हा महिना विशेष दिसून येत आहे. ज्यांना स्वतःला वापरण्यासाठी एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर खरेदी करायची आहे अशा वर्गांना सांगू इच्छिते दुसऱ्या पंधरवड्यामध्ये खरेदी करा. अतिशय उत्तम कालावधी तुमच्यासाठी असेल. याचबरोबर पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं आणि पंचमस्थानाचे अधिपती जे मीन राशीतले गुरु आहेत, तर गुरूंचं गोचर अष्टमातनं होत आहे. शिक्षणासाठी पंचमातील शनीची स्थिती फार महत्वाची. शिक्षण, संतती आणि प्रणय या दृष्टीने विचार केला तर या स्थानामध्ये मेष राशी आहे. मंगळांचं गोचर याच ठिकाणावरून होत आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी दशेतील वर्गाला सांगू इच्छिते अतिशय उत्तम कालावधी तुमच्यासाठी असेल. मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण तुमचं सुरू असेल तर त्यासाठी उत्तम कालावधी, श्रेष्ठ कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण तुम्ही घेताय त्यासाठी तुम्हाला अधिक कार्यक्षम करणं किंवा त्यातल्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावरती अभ्यास आकलन करणं हे चांगलं ज्ञान प्राप्त करून देतील मंगळ ग्रह. मंगळ ग्रह जेव्हाही पंचमातनं गोचर करतात तर अशा वेळेस तुम्ही जर मेडिकल क्षेत्रामध्ये MS करताय तर तुमच्यासाठी उत्तम फल प्राप्त करून देत असतात. तुम्हाला स्वतःमध्ये धाडसी वृत्ती देत असतात. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात MBBS करताय, MS करताय अशा वर्गाला एक विशेष चांगला कालावधी दर्शवत आहे. राशीपत्रिकेतील पंचमावरनं प्रणय सुख पाहिलं जातं. पंचमात जेव्हा मंगळ येतात त्यावेळेस जुन्या एखाद्या गोष्टींवरती विषय
वार्तालाप आणि त्यातनं चर्चेतनं मतभेद असे काहीसे योग घडू शकतात. त्यामुळे कुठलाही विषय ताणला जाणार नाही, नात्यामध्ये त्याच्यामुळे दुरावा येईल असे काहीसे परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. याचबरोबर संतान सुखासाठी हा महिना उत्तम असेल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये आरोग्याची स्थिती उत्तम असणार आहे. आरोग्यस्थानाचे अधिपती शुक्र ग्रह जे सप्तमातनं गोचर करतायत, त्यामुळे आरोग्य उत्तम ठेवतील. आरोग्यामध्ये जे काही त्वचेचे विकार तुमचे होते, काही त्वचा ट्रीटमेंट सुरू होत्या किंवा त्वचा विकार तुम्हाला आहेत, सोरियासिस सारख्या तक्रारीमधनं तुम्ही जाताय, तर तुम्हाला निश्चित आता मेडिसिन लागू पडणं आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही औषधोपचार घेताय किंवा नित्यनेमाने व्यायाम, योगा, प्राणायाम या काही गोष्टीतनं जाताय, त्याचा आनंद घेता येणं, समाधानी वृत्ती वाढणं आणि त्याचा चांगला इफेक्ट तुमच्या आरोग्यावर होणं असे शुभ फळ घेऊन येणारा कालावधी असणार आहे. सप्तम स्थान तुमच्या जोडदाराच्या सुखाचा आहे, पार्टनरशिपमधील व्यवसायाचा आहे. या महिन्यामध्ये शुक्रांची आणि बुधांची युती या सप्तमातनं आहे, त्यामुळे पहिला पंधरवडा अतिशय उत्तम असेल. एकमेकांना समजून घेणारा आणि त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी थोडासा कार्याची सिद्धता पूर्ण करून घेण्यासाठी जास्त प्रयत्नशील करणारा असा असणार आहे. याचबरोबर ज्यांना पार्टनरशिपमधील व्यवसाय सुरू करायचे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते सोने चांदीचा व्यापार किंवा कॉस्मॅटिक किंवा इतर काही सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असतील, याचबरोबर प्लास्टिक, रबर, संगणक, स्टेशनरी किंवा कापड, कागद या संदर्भातील व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे आहेत, तर निश्चित यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. संपूर्ण महिना व्यावसायिक वर्गाला एक विशेष बदल, परिवर्तन व्यवसायामध्ये आणावं. ज्या चुका आहेत त्या टाळता आल्या पाहिजेत, ज्या बदल करणं अपेक्षित आहेत त्या बदल करून घेता आले पाहिजेत असे विचार देणारा असणार आहे. अष्टमात गुरूंची स्थिती जेव्हा येते त्यावेळेस जास्त खर्च वाढतो, कर्ज होण्याची शक्यता असते. तर यासाठी मी सांगू इच्छिते, जो वर्ग व्यापारी आहे, नवीन काहीतरी तुम्ही खरेदी करू शकाल या महिन्यामध्ये आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये जो वर्ग नवीन वास्तू, वाहन खरेदी करू इच्छितोय त्यांना सुद्धा गुंतवणुकीची संधी गुरुकृपेने मिळणार आहे. अष्टमात गुरु आहेत म्हणून. त्याचबरोबर भाग्यस्थान, भाग्य आणि शुभ संकेत दर्शवतो. या ठिकाणी केतूंची उपस्थिती आहे. भाग्यस्थानात केतू आले तर तुम्ही अध्यात्म स्वीकारून अतिशय जीवनामध्ये मोठे बदल, परिवर्तन करून घेऊ शकता. ज्ञानज्योत पेटवली तर ती ज्ञानज्योत तुम्हाला सातत्याने तेवत ठेवणं अपेक्षित आहे. तशाच पद्धतीने उपासना सुद्धा असतात. त्या उपासनेमध्ये सातत्य तुम्हाला ठेवता आलं तर निश्चित तुम्ही तुमच्या जीवनाचा एक उत्तम असा, त्या जीवनामध्ये तुम्हाला काही अडचणी येत त्यातनं बाहेर पडू शकता आणि सातत्याने उपासना केल्यामुळे तुमच्या केतूची शक्ती, पत्रिकेतील भाग्यातली केतूची शक्ती जी आहे तुम्हाला ती प्राप्त करून घेता येते, ज्ञान प्राप्त करून घेता येतं, अध्यात्मामध्ये रमता येतं आणि त्याचबरोबर तीर्थयात्रा, पर्यटन याची संधी सुद्धा उपलब्ध करून घेता येते. दशमस्थानामध्ये शनींची सप्तम दृष्टी आहे. दशमस्थानामध्ये कन्या रास येते. बुधांचं गोचर दशमापासून दशमात म्हणजेच सप्तमात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला हा महिना उत्तम आहे असं सांगितलं. या महिन्यामध्ये तुमच्याकडनं स्मार्ट वर्क होणार आहे. उत्तम काम तुम्ही करू शकणार आहात. प्रत्येक गोष्टीला कष्टच करणं अपेक्षित नाही, काही बुद्धी कुशाग्रतेने सुद्धा काही निर्णय घेणं अपेक्षित असतं आणि ते तुमच्याकडनं सुंदररित्या घेतले जाणार आहेत. लाभाची स्थिती उत्तम आहे आणि खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत. मोठ्या इन्व्हेस्टमेंटचे योग आहेत. मोठ्या गुंतवणुकी करायच्यात, निश्चित करा. या महिन्यामध्ये गुंतवणुकीतनं सुद्धा मोठे लाभ प्राप्त होऊ शकतात. आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा आहे, या महिन्यामध्ये कोणत्या उपासना करायच्यात ते समजून घेऊयात. संपूर्ण महिना दत्त उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला ज्यांची नुकतीच 10वी-12वी झालेली आहे आणि आता ॲडमिशन करायचे, कुठलं ॲडमिशन करावं या काही संभ्रमात तुम्ही आहात. सायन्सला ॲडमिशन घेऊयात की आर्ट्सला जायचं आहे की कॉमर्सला जायचं आहे, असे काहीसे संभ्रम आहेत आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा अडचणी येत आहेत. तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गणपती स्तोत्र पठण केलं तर निश्चित तुमचं ॲडमिशनचं काम सुद्धा मार्गी लागू शकेल. आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.